नमस्कार संत्रा उत्पादक शेतकरी बंधूंनो, आज 14 जुलै 2025 आम्ही उभे आहोत श्री अमितजी सोनटक्के यांच्या सिंधी रेल्वेजवळील शेतामध्ये. तर इथे आज मी सुचविल्याप्रमाणे मायक्रोशिल्डची फवारणी सुरू आहे. आता नेमकं मायक्रोशिल्डच का वापरावं, तर तुम्ही बघू शकता माझ्या हातात काही संत्रा खाली पडलेली जे सुरुवात झालेली आहे आणि बाकी झाडावर जे आहे तुम्हाला इथे फळ दिसत आहे. या झाडाचं जे वय आहे ते 4 वर्ष कंप्लीट झालेले आहे. फळ बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्येच बघा एक संत्र जे दिसतं पिवळसर दिसतं आणि हे पडणार आहे. याचं एक बघाल जिथे देठ पकडलेलं आहे ते ब्रॅकेट लूज होऊन राहिलेलं आहे. यात वेगवेगळी फळगळ सध्या सुरू आहे. एक फिजिओलॉजिकल म्हणजे शरीरातील चयापचय क्रियेमुळे जी फळगळ होतं ती आहे आणि दुसरी फंगसमुळेही फळगळ होतं ती पण आहे. तर सर्वात आधी आपल्याला फंगसमुळं होणारी फळगळ ही नियंत्रित करायची आहे. आणि मागे झालेला जो पाऊस आहे आता 4-5 दिवसातला त्याच्यामध्ये फंगसचे पोर्स तयार झालेले आणि ते नष्ट करणं आवश्यक आहे. त्यामुळे हे मायक्रोशिल्ड जे आहे हे संपूर्ण झाडावर फळावर आणि खोडावर फवारलं तर ते झाडावरील पोर्स जे आहे फंगसचे ते नष्ट करतात. त्यामुळे ही फवारणी फायदेशीर राहील. आणि इथून 10 दिवसांनी मग आपण बोर्डो मिश्रण जे आहे 0.7% मी सुचविलं होतं त्याची फवारणी संपूर्ण झाडावर घेऊ शकता. जर शक्य नसेल तयार करणे तर ॲलेट मारा, पण त्यामध्ये दुसरं काही मिसळता येत नाही. तर याच्यामध्ये जे आहे मायक्रोशिल्ड जे आहे दाखवलेलं, तर हे अमितजी सोनटक्के आहे यांच्या शेतातच आहे. याच्यामध्ये फक्त जे आहे ते फक्त आपण स्टिकर टाकू शकता. हे स्प्रेवेल जे आहे त्याच कंपनीचं स्टिकर आहे आणि जे सिलिकॉन युक्त आहे. तुर्तास धन्यवाद.